त्याचप्रमाणे सफवान बारगीर यांचा विचार केला गेला तर एडिटर देखील आहेत, अनेक रील्स त्यांच्या देखील व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा एक महत्त्वपूर्ण सूचना दोन्ही टीमला जर पाहायला गेलं तर 30 मिनिटांमध्ये एका इनिंगचा खेळ संपला पाहिजे. पहिला बॉल यावेळेस जर पाहायला गेलं, पहिला चेंडू जर पाहायला गेला तर पायावरती आदळताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला आहे. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर प्राप्त झाली आहे. 4:20 पहिला बॉल ग्राउंडवरती पडलेला आहे. 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये या इनिंगचा खेळ संपला पाहिजे. बरोबर 4:55 या इनिंगचा खेळ संपला पाहिजे, याची नोंद घ्या. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर चांगला फटका पाहायला मिळाला. हलक्या हाताने खेळून काढले. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त झाली. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 वरती. स्कोरिंगच्या भूमिकेत जर पाहायला गेलं तर मोहसिन होलसेकर सर आजच्या दिवसभरामध्ये, दीपेश दुरी सर यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. अवि देवगडकर असतील, त्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शिरगाव एक्सप्रेस ओंकार तावडे. यावेळेस जर पाहायला गेलं तर गॅप शोधण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूचा प्रवास थेट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय. कणकणी चौकार. 4 धावा प्राप्त झाल्यात. प्रवीण रावले स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस जर पाहायला गेलं तर दर्जेदार फटका पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर प्राप्त झाली. सांघिक धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते ती 7 वरती. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर ओंकार तावडे याला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. चांगली गोलंदाजी अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. बेळगावमध्ये जी क्रिकेट स्पर्धा झाली होती 10 दिवसांपूर्वीचा तो खेळ होता आणि ओंकार तावडे त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला होता. बेस्ट बॉलर त्या क्रिकेट स्पर्धेचा ठरला होता तोच गोलंदाज. यावेळेस देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर प्राप्त झाली. सांघिक धावसंख्येत मात्र 1 ने भर पडते. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता. दर्जेदार फटका आपल्याला जरूर पाहायला मिळाला होता प्रवीण रावले यांच्या बॅटमधून. स्ट्रायकिंग एंडला ते खेळत आहेत डावखुऱ्याचेच बॅटर. यावेळेस देखील सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये फेकी करेल तोपर्यंत एक धाव जरूर प्राप्त झाली. सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते. जर पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा, एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा झाल्यात 9. अजूनही जर पाहायला गेलं तर उर्वरित 6 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मात्र येणाऱ्या 6 षटकांमध्ये काय होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती कोणत्या गोलंदाजाकडे जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहणं गरजेचं. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय शुभम वाडेकर. एक युवा गोलंदाज आहे. अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये याची देखील गोलंदाजी चर्चेत राहिली आहे. मात्र या क्रिकेट स्पर्धेमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल, सकाळच्या सत्रापासून भरपूर कष्ट केलेत या दोन्ही टीमने आणि म्हणूनच की काय क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ खेळताना दिसत आहेत. एका बाजूला जर पाहायला गेलं तर विरासपोर्ट देवगड टीम, दुसऱ्या बाजूला जय बजरंग मळी टीम. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणावरती विश्वास दाखवलाय. फलंदाजी करत असताना आतापर्यंत विरासपोर्ट देवगड टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9. गोलंदाजी ट्रॅकवरती शुभमला आपण पाहतोय. यावेळेस मात्र मोठा फटका सजवायचा होता, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटलाय आणि झेल कोणाचा सुटलाय तर झेल प्रवीण रावलेचा सुटलाय. त्याच्या बॅटमधून जर पाहायला गेलं तर आजच्या दिवसभरामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते आहे तो प्रवीण रावले यावेळेला आपल्याला पाहायला मिळत होता. मात्र झेल सुटलाय. धावसंख्या 1 ने डबल फिगरमध्ये जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. वैयक्तिक जर पाहायला गेलं तर प्रवीण रावले 5 चेंडून आतापर्यंत फेस केले 7 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. शुभमला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. एक युवा गोलंदाज आहे. यावेळेस देखील आडव्या बॅटने फाईन लेग रिझन मध्ये हा फटका सजवायचा होता. जर पाहायला गेलं तर जरूर एक धाव प्राप्त झाली आहे. सांघिक धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. निल्सन फिगर मध्ये 11 धावा आपण पाहतोय. tenniscricket.in माध्यमातून देखील अनेक क्रिकेट रसिक घर बसल्या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि एक खासियत आहे देवगड तालुका प्रीमियर लीगची. पर्व दुसरं या क्रिकेट स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाज शुभमला आपण पाहतोय. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. सांघिक धावसंख्या 1च्या मदतीने 12 वरती जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. संदेश घारे आणि प्रवीण रावले यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. संदेश घारे आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग एंडला. प्रवीण रावले. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 3 धावा या गोलंदाजाने खर्च केलाय. शुभम वाडेकर गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव आणि एक धाव महत्त्वाची आहे या सामन्यामध्ये. जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. जशा पद्धतीने पहिले 3 चेंडू हाताळले गेले ते शुभमच्या माध्यमातून तशीच गोलंदाजी होणं या मॅचमध्ये देखील गरजेचं आहे. धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज शुभमला आपण पाहतोय. शुभम वाडेकर स्ट्रायकिंग एंडला. संदेश यावेळेस मात्र मोठा फटका सजवण्याचा इरादा स्पष्ट केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तेजस धावतोय मात्र चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय. संदेशच्या बॅटमधून कणकणीत चौकार. डीजे चौकार आलाय. संदेश घारे याच्या बॅटमधून एक नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय शुभमच्या माध्यमातून. डॉट बॉल या अगोदरच्या चेंडूवरती जरूर एक चौकार आला होता तर नंतर मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. शुभम वाडेकर याला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. धावसंख्येचा विचार केला गेला तर 17 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. काही चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र गती परिवर्तन केलं होतं या चेंडूवरती. शॉर्ट पॉइंटला फटका आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. एक धाव जरूर प्राप्त होते. एका धावेने सांघिक धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. 9ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. जर पाहायला गेलं तर 9च्या सरासरीने सध्या संघ मैदानामध्ये खेळतोय. बॅटिंग करत असताना जर पाहायला गेलं विरासपोर्ट देवगड अनेक फलंदाज चांगले आहेत. विरासपोर्ट देवगड संघाचा विचार केला गेला तर संदेश घारे असेल, प्रवीण रावले असेल, अनिकेत घाडीसारखं फलंदाज देखील आहे. दर्जेदार फलंदाज आहेत. मात्र जर पाहायला गेलं तर 18 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ संपलाय आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाजाची वर्णी लागते. ज्या गोलंदाजाने जर पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या तो ओंकार तावडे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. शिरगाव एक्सप्रेस असं ज्या खेळाडूला संबोधलं जातं तोच गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय देवगड तालुका प्रीमियर लीग 2025चा आजच्या क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील क्वार्टर फायनलचा अंतिम सामना. संदेश घारेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर पाहायला गेलं तर प्रवीण रावले एक विस्फोटक फलंदाज. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर दर्जेदार क्षेत्ररक्षण झाले. नॉन स्ट्रायकिंग एंडला धोक्याची घंटा वाजली आहे आणि यावेळेस मात्र फलंदाज होतोय बाद. संदेश घारे याची खेळी होते समाप्त रनआउटच्या स्वरूपामध्ये. अजून एक जर पाहायला गेलं तर मोठा धक्का बसला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच विरासपोर्ट देवगड टीमला बसलेला पहिला धक्का. डीजे हा सामना संपल्यानंतर जे आमचे लाईनमन्स आहेत आणि मंडळाचे सभासद आहेत त्यांनी कोणीही घरी जायचं नाहीये. इथे एक मीटिंग होणार आहे तर त्यांनी थांबायचं आहे. तर संदेश डगआउटमध्ये परतताना दिसला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला दाखल झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग एंडला सतीश कदम हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. मात्र तशीच फलंदाजी होईल का या मॅचमध्ये
यावरती थोडंसं प्रश्नचिन्ह आहे, कारण गोलंदाजी धारदार होते. जर पाहायला गेलं ओंकार तावडे पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन तो आलाय आणि जर पाहायला गेलं तर पहिल्याच चेंडूवरती त्याने सफलता प्राप्त केली आहे. चांगली गोलंदाजी सध्या मैदानामध्ये पेश करतोय ओंकार तावडे. शिरगाव गावाला बिलॉंग करतो आणि जर पाहायला गेलं तर चर्चेत ला खेळाडू आहे. मात्र स्ट्रायकिंग एंडला जर विचार केला गेला तर प्रवीण रावले याच्या बॅटमधून जर पाहायला गेलं तर षटकार चौकारांची आतिषबाजी अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये पाहायला मिळत असते. तो फलंदाज. पुढचा बॉल यावेळेस देखील हलक्या हाताने खेळून काढले. या चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू मार्गस्थ झालाय. एका धावेवरती दोन्ही फलंदाज समाधान मानताना दिसत आहेत. धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना विरासपूर देवगड टीम आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले जय बजरंग मळई टीमने आणि फलंदाजी करत असताना विरासपूर देवगड टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 वरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज ओंकारला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला सतीश कदम. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलंय. सन्मान दिला गेलाय. थोडंसं मिसफील्ड जरूर झाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. एक धाव महत्वाची आहे. जिथे एक धाव गेली असती तिथे 2 धावा प्राप्त झाल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2ने धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वरती. एक महत्त्वपूर्ण सामना आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि अशा सामन्यामध्ये चुका होणं हे तितकंसं अपेक्षित नाही आहे. या मॅचमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती ओंकार तावडेला आपण पाहतो. स्ट्रायकिंग एंडला सतीश कदम. यावेळेस मात्र जर पाहायला गेलं तर थोडंसं फंबल झालंय. क्षेत्ररक्षक एक धाव जरूर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न केला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने जर पाहायला गेलं तर सांघिक धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचली आहे. 23 धावा धावफलकावरती ओंकार तावडे चांगली गोलंदाजी सध्या मैदानामध्ये पेश करतोय. मोठ्या फटक्यांची संधी फलंदाजांना देत नाहीये. देवगड तालुका प्रीमियर लीगचा हा थरार आपण अनुभवतोय. या समालोचन कक्षाचा विचार केला गेला तर पंकज लाड सर, त्याचप्रमाणे अमोल बागायतकर सर, प्रसाद चाळके सर, शुभम टुकरुल सर, हे संपूर्ण पॅनल आपल्याला पाहायला मिळते. आणि मी स्वतः स्वप्नील शिरसेकर. त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर tenniscricket.in माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून केलं जाते. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडारसिक घर बसल्या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. संपूर्ण टीम tenniscricket.in ची सागरची लिंग आहेत. त्याचप्रमाणे चिराग पेलनकर, त्याचप्रमाणे सफवान बारगीर खूप मेहनत घेतली आहे आजच्या दिवसामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र मोठा फटका. स्टेप आउट होऊन खेळलेला हा फटका आणि चेंडू जातो यावेळेस मात्र सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय कणकणीत चौकार. जे 27 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. सतीश कदम याच्या बॅटमधून हा एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने हा फटका सजवायचा होता. मात्र वेग थोडासा जास्त होता या चेंडूवरती. वेगावरती स्वार झालाय गोलंदाज आणि जर पाहायला गेलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा झाली आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. या जर पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या विचार केला गेला तर 27 वरती आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकाचा खेळ घेऊन कोणता गोलंदाज येईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. 27 धावा 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. संदेश गारेचा विचार केला गेला तर 7 चेंडूंमध्ये 8 धावा त्यांनी कुठल्या होत्या. एक चौकाराचा देखील समावेश होता. मात्र मैदानामध्ये सध्या जोडी पाहतोय आपण प्रवीण रावले ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. 9 धावा त्याने वैयक्तिक कुठल्यात. सतीश कदमने देखील चांगली खेळी केली. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि वैयक्तिक 8 धावेंवरती तो खेळतोय. 4 चेंडू त्याने फेस केलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाची वर्णी लागली आहे. पहिला बॉल जर पाहायला गेला तर एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. नितेश बामनेला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय 4थ्या षटकाचा खेळ हाताळण्यासाठी. एक धाव जरूर प्राप्त झाली. सांघिक धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 28 वरती.
रितेश बामणे याला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती सध्या पाहतोय. चौथ्या षटकाचा खेळ घेऊन तो आलाय. पहिल्या 3 षटकांचा विचार केला गेला तर ओमकार तावडेने पहिले षटक हाताळलं होतं. 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर शुभमला आपण पाहिलं त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये ओमकार तावडेला आपण पुन्हा एकदा पाहिलं तर त्याने तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. आणि चौथं षटक हाताळण्यासाठी जर पाहायला गेलं तर रितेश बामणे या गोलंदाजाची वर्णी लागली गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला एक विस्फोटक फलंदाज सतीश कदम याला आपण पाहतोय. यावेळेस आडव्या बॅटने मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि यावेळेस मात्र बॅटची एज लागली आहे आणि फलंदाज सतीश कदम याचा खेळ झालाय समाप्त. यस डीजे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. जर पाहायला गेलं तर बाद होताना दिसतोय सतीश कदम. वैयक्तिक जर पाहायला गेलं तर 8 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. त्यामध्ये एका चौकाराचा देखील समावेश होता. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं वळवताना दिसतोय अनिकेत घाडी. तिरलोट गावाचं नेतृत्व करत असताना अनेकदा या खेळाडूला आपण पाहत आलोय. देवगड तालुक्यातील एक अग्रमानांकित नाव अनिकेत घाडी. यावेळेस मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे मात्र प्रयत्न केले गेले नाहीत आणि चेंडूचा प्रवास 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय. अनिकेत घाडीच्या बॅटमधून चौकार. आपले इरादे स्पष्ट केलेत अनिकेत घाडीने. जर पाहायला गेलं तर चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती रितेश. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज समजू शकला नाहीये. जरूर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव प्राप्त झाली. सांघिक धावसंख्या 1च्या मदतीने 33 वरती जाऊन पोहोचली. चौथ्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. रितेशला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. प्रवीण रावले आणि अनिकेत घाडी अशी जोडी सध्या मैदानामध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत तर स्ट्रायकिंग एंडला प्रवीण. देवगड तालुका प्रीमियर लीगचा थरार. यावेळेस मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न केला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. सांघिक धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते ती 35 वरती. 35 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात. अजूनही जर पाहायला गेलं तर या षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कशा पद्धतीची फटकेबाजी केली जाईल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 35 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. यावेळेस आडव्या बॅटने मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय मात्र थोडीशी यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे. रनआउटची संधी जरूर निर्माण झाली होती. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. सांघिक धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 37 धावांवरती. 37 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा झाल्या 37. आपण पाहतोय देवगड तालुका प्रीमियर लीग 2025-16 यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा रसिक आमच्या समवेत जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यानंतर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा झाल्या 37. तर आजच्या दिवसामध्ये मी स्वप्नील शिरसेकर समालोचन कक्षामधून आपली सर्वांची रजा घेतोय आणि आपल्यासोबत मायक्रोफोनवरती जोडले जातील उर्वरित 3 षटकांचा खेळ हाल सुनावण्यासाठी कणकवली तालुक्याचा एक गोड आवाज प्रसादजी चाळके सर. ओव्हर टू यू. धन्यवाद स्वप्नील. सन्मान्य अमितजी चिंदरकर यांचे ते आगमन होत आहे. DTPL समितीकडून तुमचं भरपूर स्वागत असणार आहे. विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. मॅचकडे वळूया. शुभम वाडेकर गोलंदाज सज्ज होतोय. चांगला फटका पाहायला भेटतोय. वाईट श्लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. डेपमध्ये 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पहिल्या चातमध्ये पाहायला मिळते. क्वार्टर फायनलचा सामना 2 बलाढ्य ताकदवर संघांची लढत आपण पाहतोय. एका बाजूने जय बजरंग मळई क्रिकेट संघ जो प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय. तो फलंदाजी करणारा संघ विरासपोर्ट देवगड क्रिकेट संघ. 39 धावा 39.
यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्काने चेंडू मागे क्षेत्रात मार्गस्थ आलाय. प्रथमतः बॅटरला, त्यानंतर विकेट किपरला आणि त्यातील मागील दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू थेट सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. 22 स्वरूपाच्या धावा प्राप्त होत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. महत्त्वाच्या धावा असतील. धावा कशा येऊत, बॅटने येऊत, ते एक्स्ट्रा असले धावा भरपूर महत्त्वाच्या आहेत या पहिल्या धावावर, आणि त्याचमुळे या 4 धावा भरपूर महागात ठरतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. 4 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या धावपलकावर 43 धावा, 43. बॅट शिकट, त्यानंतर चेंडू चांगल्या प्रकारे ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षकाला हुलकावून चेंडू थेट निघालाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे 47 47 धावा धावपलकावर. अनिकेत घाडी स्ट्राईक एंडला. यावेळेस पुन्हा एकदा स्वेच हिट, जबरदस्त फटका आपण पाहतोय. यावेळेस पाठवलाय चेंडूला सीमारेखा पलीकडे. 1 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार. निकेच्या पॅटमधून जशा प्रकारची फटकेबाजी आवश्यक होती या स्लॉगआउटच्या षटकांमध्ये शेवटची काही षटकं बाकी राहिली त्या इनिंगची. शुभम वाडेकर हा गोलंदाज भरपूर मागणा ठरला. यावेळेस झेल, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु झेल पासून लांब राहिलाय. झेल ड्रॉप. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी वेगाने पावलं वळले. तिसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. एकेरीच रूपांतर दुहेरी, दुहेरीच रूपांतर तिहेरी. 3 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 3 धावांनी धावसंख्येत बदल होणार आहे. धावसंख्या आता 54 धावा, 54 ही धावसंख्या आपण धावपलकावर पाहतोय. अनिकेत यांना जीवन इथे प्राप्त आलंय. येणाऱ्या कालावधी अनिकेत भरपूर महागडे ठरू शकतात, कारण चांगलं बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये पाहिले आहे. शुभम हा गोलंदाज आपण पाहतोय. 5व्या षटकासाठी आपण शुभमला पाहतोय. आतापर्यंत 3 चौकार, 1 बाईकच्या स्वरूपात आलाय, 2 बॅटने आलेत. 3 चौकार या ओव्हरमध्ये. चांगला फटका पाहायला मिळतोय. कट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक मागून चेंडू पुढे. अखेरचा चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. तसेच या स्पर्धेदरम्यान सन्माननीय मकरंद भिडे सर यांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकांमध्ये धावसंख्या 58 धावा. तेजस करंगुटकर हा गोलंदाज 6व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कडे सज्ज झालाय. या षटकामध्ये 17 धावा इथे खर्च केल्यात आणि बाईकच्या स्वरूपात 4 धावा देखील एक्स्ट्रा स्वरूपाच्या प्राप्त झाल्या. जे एकंदरीत तब्बल 21 धावा या षटकादरम्यान बॅटिंग करणाऱ्या टीमला प्राप्त झाल्यात. शुभम वाडेकर तब्बल 17 धावा खर्च करतोय. थोडासा मागणा ठरलाय. टवकऱ्याचा बॅटर अनिकेत स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला आपण प्रवीण रावले यांना पाहतोय. पहिला बॉल, चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका. अनिकेतच्या पॅट मधून चेंडू जातोय सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी.
8 चेंडूंनी वैयक्तिक 21 या धावसंख्येवर बॅटिंग करत असताना आपण अनिकेत घाडी यांना पाहतोय. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये. यावेळेस गती परिवर्तित परंतु वेळीच पीक केलं होतं. पुन्हा एकदा चांगला फटका अल्टीपल्टीचा धमाका फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी. बॅक टू बॅक चौकार ते अनिकेत यांच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. सहासष्ट ही धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते. भरपूर मागणी ठरतायत. गोलंदाज पहिल्या काही षटकांमध्ये कमी धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर जबरदस्त बॅटिंग अनिकेत. पुन्हा एकदा मागे क्षेत्रात पाठवलंय. यावेळेस फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. चेंडूला पाठवलंय सीमारेखा पलीकडे. चौकारांच्या हॅट्रिक बॅटर अनिकेतच्या बॅट मधून पाहायला मिळते या मॅच मध्ये. नऊ चेंडू आणि वैयक्तिक 25 या धावसंख्येवर बॅटिंग करत असताना आपण पाहतो अनिकेत यांना. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या पेश करतायत. गोलंदाजांसाठी कर्दनकार ठरतायत. 3 बॉलला 3 चौकार अनिकेत यांच्या बॅट मध्ये आले आहेत. तेजस पुढचा बॉल अल्टी पलटी. पुन्हा एकदा पाठवलंय चेंडूला सीमारेखा पलीकडे. चौथ्या बॉलला चौथा चौकार. बल 4 बॉलला 4 चौकार. चौफेर फटकेबाजी. पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मागून चेंडू पुढे. पाहूया अडवला जाईल का. यावेळी अडवला जातोय चेंडू परंतु 3 धावा इथे पळून काढले गेले दोन्ही बॅटरकडून. गुड इनिंग बिटवीन द विकेट. 4 चौकार. त्यानंतर 5व्या चेंडूवर 3 धावा इथे पाहायला मिळत आहेत. 3 धावा. तर प्रवीण रावले स्ट्राईक एंडला. प्रवीण यांची कामगिरी देखील जबरदस्त राहिली आहे या मॅच मध्ये. यावेळी सुंदर फटका. पुन्हा एकदा पाठवलंय मागील क्षेत्ररक्षकामध्ये डीप मध्ये ठेवला गेलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहेत. विकेट किपरची चूक आणि ते पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतायत दोन्ही बॅटर. खास करून प्रवीण डेंजर झोनला इथे धावत होते. ज्या ठिकाणी थ्रो केला गेला 2 धावा इथे पळून पूर्ण केले गेले. षटक क्रमांक 6 चा खेळ समाप्त. 6 षटकांत धावसंख्या. एकोणऐंशी धावा. 79. भरपूर मागणी ठरले. त्या देखील षटकात तब्बल 21 धावा इथे खर्च केल्या आहेत गोलंदाज तेजस यांनी. जय बजरंग मळी क्रिकेट संघ पहिल्या मॅच पासून जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली होती परंतु या मॅच मध्ये पाहिले तर भरपूर मागणी ठरतात गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये ओमकार यांनी चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक शुभम यांचं होतं 9 धावांचं. नंतर तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा ओमकार आले. ओमकार यांनी 9 धावा खर्च केल्या. परंतु 4थं 5वं आणि 6वं षटक हे भरपूर मागणी ठरले. रितेश यांनी 19 धावा खर्च केल्या. चांगला फटका पाहिला टर्निकेटच्या बॅट मधून. एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक लांबून आलाय. चेंडूला थांबवलंय. तेजस तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तेजसच्या माध्यमातून होत आहे. चेंडूचा परतावा करेल तोपर्यंत फक्त 2च धावा इथे पळून काढल्या गेल्यात. 81 धावा. 7व्या षटकाचा खेळ आता. गोलंदाजी मार्कडे आपण गोलंदाज राज जाधव यांना पाहतोय. मोहसिन हुलसेकर खूप चांगलं स्कोर काउंटिंग. यावेळेस पुन्हा एकदा अनिकेतच्या बॅट मधून मागील क्षेत्रात चेंडू जाईल सीमारेखा पलीकडे. आकुट टप्प्याचा चेंडू होता. त्या आकुट टप्प्याच्या चेंडूला मागील क्षेत्रात पाठवलंय 4 धावांसाठी. वैयक्तिक 42 या धावसंख्येवर फलंदाजी करत असताना आपण पाहतोय अनिकेत यांना. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आता विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटतोय. सिंगल धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी इथे पावलं वळीत नॉन स्ट्राईक एंडला.
प्रवीण यांनी आपली विकेट बहाल केली अनिकेत साठेकर. अनिकेत यांचं स्ट्राईकला येणं खूप गरजेचं होतं. बाईकच्या स्वरूपात ही धाव मिळते, एक्स्ट्रा धाव. आणि अनिकेत साठी पारितोषिक येते. चौकार अथवा षटकार मारला तर सन्माननीय जीवन रामाने यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक अनिकेत साठी असणार आहे. विरा स्पोर्ट्स देवगड हा क्रिकेट संघ प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. प्रवीण यांची देखील फलंदाजी जबरदस्त राहिली आहे. पुढचा बॉल यावेळेस स्विच हिट. वाह, जबरदस्त फटका आपण पाहतोय. पाठवलाय चेंडूला पुन्हा एकदा सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी. अनिकेतच्या बॅट मध्ये आलाय दमदार चौकार. तर अनिकेत अर्धशतकाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलाय. 46 धावा वैयक्तिक 46. TTPL 2025 या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक आपल्याला आज पाहायला मिळेल का? अनिकेतच्या बॅट मधून 46 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात? यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू, डॉट बॉल, षटक क्रमांक 7. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. शेवटच्या बॉलला एक चौकार किंवा षटकार इथे मारावा लागेल अर्धशतकासाठी. अनिकेत घाडी 46 या धावसंख्येवर बॅटिंग करत असताना चांगला फटका पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा कव्हरला ती पॉवर लावली आणि चेंडू जातोय सीमारेखा पलीकडे. 50 धावा वैयक्तिक फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो अनिकेतसाठी. अनिकेतला देखील विनंती असणाऱ्या बॅट उंचवायची आहे. वाह, जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय अनिकेत घाडी यांच्या माध्यमातून. ती जवळ चौकारांचा पाऊस इथे पडलाय. 94 धावा सांघिक आणि वैयक्तिक 50 धावांची खेळी या मॅच मध्ये अनिकेत घाडीच्या माध्यमातून. अनिकेत घाडी यांनी जबरदस्त खेळ या मॅच मध्ये पाहायला मिळाला. तब्बल 94 धावा स्कोर कार्ड वर नोंदवल्या गेल्या. सन्माननीय बाळासाहेब पाटील यांच्याकडून अनिकेत साठी 500 रुपयाचं पारितोषिक येते. चला फास्ट लगेच दुसऱ्या इनिंगला सुरुवात करायची आहे. यानंतर मायक्रोफोनवर आवाज बदलतो. आवाज असणार आहे पंकज लाड यांचा. आवाज आपण दुसऱ्या इनिंग साठी ऐकणार आहोत. तत्पूर्वी विनंती करतोय, चला विरा स्पोर्ट्सचा देवगड क्रिकेट संघ आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या. हॅलो, धन्यवाद प्रसादजी चाळके सर. यानंतर मुख्य व्यासपीठावर एक सन्मान केला जातोय. मकरंद भिडे सर उपस्थित झाले आहेत या स्पर्धेच्या दरम्यान. अमोलजी मिस्त्री सर यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सरांना सन्मानित केले जात आहे. वेलकम सर, सरचं स्वागत असेल. आपण वेळ काढून आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. नक्कीच का बॅटिंग केली फलंदाज अनिकेत घाडी याने 50 धावा बनवल्यात. अर्धशतक फलकावर लावलाय. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक अनिकेतच्या बॅटमधून. मॅचची थोडीशी समरी पाहूया. संदेश गारेने 7 धावा बनवल्यात. 7 बॉलमध्ये 8 धावा बनवल्यात. त्यानंतर प्रवीण रावले याने 12 बॉलमध्ये 20 धावा बनवल्या. त्यांचं देखील योगदान चांगलं झालंय. सतीश कदम यांनी मात्र 5 बॉलमध्ये 8 धावा बनवल्यात. अनिकेत घाडी याने म्हणजे 18 बॉलमध्ये 50 धावा बनवल्यात. अर्धशतक हे आपल्याला पाहायला मिळालंय. 18 बॉल 50 रनांचे अर्धशतक हे अनिकेत घाडीच्या बॅट मधून पाहायला मिळाले. म्हणजे विजयासाठी आता 95 धावांची गरज असणार आहे. जय बजरंग मय या संघाला 95 धावांचा पाठलाग करायचा. 95 7 ओव्हर असणार आहेत. त्यामध्ये 95 धावांचा पाठलाग. काय घडणार, काय बिघडणार तेच मात्र पाहायचं आहे आपल्याला. नक्कीच पहिल्या 2 षटकामध्ये आपल्याला समजेल काय होणार आहे मॅच मध्ये. कारण लक्ष
थोडंसं मोठं आहे, मात्र आयुष्यामध्ये अशक्य असं काहीच नसतं, सर्व काही शक्य असतं. मात्र तुमच्यावर तुमचा विश्वास असणं गरजेचं असतं. या जगात तुमच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही तरी चालेल, या जगात तुम्हाला कोणी चांगलं म्हटलं नाही तरी चालेल, परंतु तुमच्यावर तुमचा विश्वास असतो ना, त्याला आपण आत्मविश्वास म्हणतो. त्यावेळी आपण आपल्या समोर कोणालाही नमवू शकतो. जय बजरंग महेश संघाची प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, तोपर्यंत एका लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संघ विराजपूर देवगडा संघ. संघ मालक श्री किरण पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ करणार अनिकेत घाडीची तुफान खेळ पाहायला मिळालाय. कॅप्टनची भूमिका कशा प्रकारे असावी त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अनिकेत गाडी आहे. 18 बॉलमध्ये 50 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. नक्कीच सिंहाचा वाटा म्हणावा लागेल. 50 धावा बनवल्यात आणि 95 धावांचा पाठलाग करायचा आहे. जय बजरंग महेश संघाची सलामीची प्रारंभीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळत आहे. दीपराज मैत्री नोन्या म्हणून प्रसिद्ध आणि तेजस करंगुटकर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लक्ष थोडस मोठं आहे. 95 धावांचा पाठलाग करायचे 7 ओव्हर मध्ये. नक्कीच काय होते पाहूया. पहिले 2 षटके पॉवर प्लेचे असणार, 30 सर्कलच्या बाहेर किंवा 2 खेळाडू बसणार आहेत. कशा प्रकारे फिल्डिंग देखील सजवली जाते ते मात्र पाहूया. कोणत्या क्षेत्रामध्ये कोणते खेळाडू बसतील. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल लगेचच आपण समजायला सुरुवात करूया. वेळेचं महत्व आपल्याला DTPL मुळे समजलंय. वेळेला महत्व द्या. क्रिकेटसाठी जगा, क्रिकेट तुम्हाला जगवणार आहे. टायमर आहे, त्या टायमर मध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे, त्यामुळे वेळेला महत्व द्या. प्रत्येक बॉलवर तुम्हाला वेळ असणार आहे, सेकंद असणार आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये पंच देखील दाखल होत आहेत. 95 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्पर्धेतील पंच प्रथमेश बांदिवडेकर कोल्हापूर मधून बिलॉंग झालेत. देवगड मध्ये संतोष डोकरे सर आहेत. MC मान्यता पंच राजू वांगणकर सर देखील आहेत. तरळे मधून दाखल झालेत. समालोचक श्री विजय बागायतकर सर आहेत. पंचांचा सिग्नल आलाय, मॅचला सुरुवात केली जाते. शुभम टुकुरुल देखील आहेत. प्रसाद चायके, स्वप्नील सिरसेकर आणि मी पंकज लाड. समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा शब्दसुमने स्वागत करतो. पहिलाच बॉल, ओहो काय घडलंय. एका हातामध्ये झेल घेतलाय, बॅटची कडा आणि नोन्याला पहिल्याच बॉलवर शिकवलाय धडा. वाह, रिप्ले मध्ये पाहायला नक्की आवडणार आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून हे आपण पाहिलं. अनिकेत घाडी यांना त्यांच्या बॅट मधून 18 बॉल मध्ये 50 धावा झाल्या. विराज सावंत यांच्याकडून या कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. हॉट कॅच, काय कॅच घेतलाय, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणावं लागेल. अच्छा, पहिल्या दिवसाला नेत्रदीपक झेल आपण पाहिलाय. एका हातामध्ये झेल पकडलाय, थोडेसे पडले आणि मात्र झेल नाही सोडलाय. विरा यांच्याकडून हे पुरस्कार आलाय. अनिकेत घाडीसाठी 200 रुपयाचा पुरस्कार. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालायत. शुभम वाडेकर बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर महेश वाडेकर आहेत. पुढील बॉल कव्हर मध्ये घेण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहिलं तर मिड ऑनला हा बॉल केला जातोय. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. त्यांच्या हातामध्ये बॉल समाविष्ट होतोय. तोपर्यंत एक धाव घेतली जाते. एक धावाने सांघिक धाव फलक ओपन केले जात आहे. आमच्या सोबत गुणलेखनाचे काम करतायत मोहसिन होलसेकर सर, हे देखील जोडले गेले आहेत. उत्कृष्ट गुणलेखन त्यांच्या माध्यमातून देखील होत आहे. हिंदी समालोचक कैलासजी मनोज मयेकर समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. स्ट्रायकिंग एंडला तेजस पाहायला मिळत आहेत. चांगला फटका पाहायला मिळालाय. ऑन साइडला बॉल खेळलं जात आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अजूनपर्यंत बॉल हातामध्ये मिळत नाही आणि तोपर्यंत 2 धावा घेतल्या जात आहेत. पहिले षटक प्रगती पथावर आहे. पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताळायचं
आणि ते मात्र महेश वाडेकर यांच्याकडून शिकावं. चांगल्या प्रकारे गोलंदाजींच्या माध्यमातून चालल्या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर 1 धावा खर्च, तिसऱ्या बॉलवर 2 धावा खर्च देखील झाल्यात. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. हो, चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. पॉइंट थोडासा बॅकवर्ड पॉइंटला बॉल येतोय. तोपर्यंत 1 धाव घेतली जाते. 4 धावा झाल्यात. पॉवर प्लेचे षटक महेश वाडेकर हातात आहेत. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात आपल्याला शुभम वाडेकर. पहिले तर 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मिड विकेटला, त्यानंतर लॉंग ऑफला देखील पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल, पॉवर प्लेचे सांगता करणारा बॉल. ओ, चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. पॉइंटला पण हा स्ट्रोक पाहायला मिळालाय. थोडासा बॅकवर्ड पॉइंटला बॉल आलाय. तेवढं क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. त्या ठिकाणी एकच धाव ना, 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक पोहोचलाय. 7 धावा झाल्यात. MS धोनीचा जर्सी क्रमांक 7, इंद्रधनुष्यचे रंग 7, आठवड्याचे वार 7, जीवन जगताना 7 मित्रांची असावी लागते. तीच फिगर आपल्याला पाहायला मिळालंय. कारण 7 आकडा डोळ्यासमोर आल्यानंतर खूप साऱ्या आठवणी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा आल्यात. पहिल्या मॅचचा विचार केला, ओमकार तावडेने हातावली होती जय बजरंग मळी. पहिले षटक त्याने 8 धावा खर्च केला होता. म्हणजे 1 रनाने थोडासा आपल्याला मागे पाहायला मिळतोय. संघ थोडासा वर्चस्व पाहायला मिळतंय. गोलंदाजाचा 1 धावेने 8 धावा. पहिल्या इनिंग वेळी आपण पाहिलं ओमकार तावडे याने 8 धावा खर्च केला. आता मात्र 7 धावा केल्यात गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो, चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. स्क्वेअर लेग मध्ये बॉलला खेळले जात आहे. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक दिसत नाही, त्याचा फायदा घेतलाय. बॉल जाईल 1 बाउन्स, सीमारेषे पार, चौकार. साहिल हेमले वर पहिलाच हल्ला देखील चढवलाय. 4 धावा वसूल केल्यात शुभम वाडेकर याने. हो, काय झालंय की बट्टीवरून पाहिलं, बॉल थोडासा पुलर लेनचा होता. थोडासा बॉलने गरगन फिरलाय के पट्टीवरच. त्यानंतर स्वतःच्या पॉलिसीवर क्षेत्ररक्षण झालंय गोलंदाजाकडून. शुभम वाडेकर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यानंतर 17 धावा खर्च केल्या होत्या. मात्र त्यांनी मात्र ते वसूल करायचे आहेत, धावा मिळवायच्या आहेत. पुढे आले थोडेसे. हो, काय क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळाले. स्वतःच्या पॉलिथ्रूवर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. साहिल हेमलेकडून धावफलक पोहोचले 12 या आकड्यावर. 95 धावांचा पाठलाग करायचंय. 95 धावा असणार आहेत. लक्ष थोडंसं मोठं आहे. आयुष्यामध्ये अशक्य असं काहीच नाही, सर्व काही शक्य आहे. मात्र काय घडणार, काय बिघडणार. महत्वपूर्ण सामना, क्वार्टर फायनलचा सामना पहिल्या दिवसातील. पण पाहिलं तर हे 4 संघ खेळल्यात, मात्र त्यांना 2 संघांवर मात करून 2 संघ आमने सामने भिडताना पाहायला मिळालेत. नक्की दुखापत झाले दिसते, इंजुरी आली आहे बॉलरला. 12 धावा झालेत. नक्कीच विनंती असेल सर्व खेळाडूंना, आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही याकडे लक्ष देऊन आपण चांगलं क्रिकेट खेळा. 12 धावा झाल्यात. आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला 4 संघ पाहायला मिळालेत. एक जय बजरंग मळी, विराट स्पोर्ट देवगड, अमरजोत सायशी, तेजस स्पोर्ट आनंदवाडी, असे 4 संघ आपण पाहिले. मात्र 2 संघ क्वार्टर फायनल मध्ये पर्यंत पोहोचले आहेत. जय बजरंग मळी संघ मालक श्री विराज मेस्त्री सर यांच्या मालकीचा संघ, कर्णधार दीपराज मेस्त्री, आयकॉन शुभम वाडेकर. विराट स्पोर्ट देवगडचा विचार केला, संघ मालक श्री किरण पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ, कर्णधार अनिकेत घाडे, आयकॉन संदेश खारे यांच्या नेतृत्वाखाली खेळतोय. मात्र अनिकेतचं तुफान वादळ आपण पाहिलं. एक जबरदस्त खेळ त्यांच्या बॅट मधून झाली. 50 धाबा बनवल्यात. एक जबरदस्त योगदान आणि कॅच देखील जबरदस्त घेतली पहिल्याच बॉलवर. एस्टनच्या मागे
रणनीत्या त्याने देखील बनवल्या. साहिल हेमले आहेत, थोडीशी दुखापत झाले त्यांना. आपण पाहताय अनुभवताय एक मानाची अभिमानाची स्पर्धा, अग्रनामांकित स्पर्धा म्हणजे पाहिलं जातं DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 2025. त्या स्पर्धेचा पहिला दिवस मालिकेतील आपण ही आजच्या दिवसातील शेवटची लढत पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना. नक्कीच आपण पाहिलं त्या बॉलरला दुखापत झाली तर शुभम त्याच्या जवळ आला. तर आपण क्रिकेटमध्ये पाहिलं विरोधक जरी असले, अपोजिट असला तरी त्याच्यावर प्रेम असं त्या खेळाडूवर तर मात्र प्रेम व्यक्त होताना पाहायला मिळालंय. चला दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. बॅट पेज आलाय. बारा धावा झाल्यात. अनिकेत घाडी. गौरव सोमले. गौरव सोमले दाखल झालेत. स्ट्रोक देखील चांगला केला जातोय. शुभम वाडेकर कडून आपल्याला पाहायला मिळालाय. तेजसच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता ऑन साईडला मिड विकेट मध्ये. 2 धावा घेतल्या जात आहेत. पण पहिले 3 बॉल हाताले साहिल हेमले, त्याला मात्र दुखापत झाली. तो मैदानाच्या बाहेर आला दगड बॉक्स मध्ये. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर गौरव सोमले दाखल झाले. चांगला फटका दिशा दिली जाते. एक कट पाहायला मिळाला आपल्याला आणि एकच धाव घेतली जाते. तर तुम्हाला 95 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून मोठे फटके खेळावे लागणार आहे. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागणार आहे. हे मात्र कॅल्क्युलेशन असणं गरजेचं होतं. मात्र पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचे शिकार देखील ठरले होते नोन्या. 15 धावा झाल्यात. tenniscricket.in माध्यमातून घर बसल्या तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेताय. तुमचं देखील शहरचं स्वागत असणार आहे. मैदानावर येऊन देखील क्रीडा रसिक आनंद घेतायत. तुमचं देखील शहरचं स्वागत असणार आहे. थोडेसे पुढे आले. चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळाला आपल्याला. मिड ऑनला 30 सारखं क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र बॉलला फेल्ड केलं आणि एकच धाव. दुसऱ्या षटकाची सांगता झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक 16 या आकड्यावर पोहोचलाय. 16 धावा झाल्यात. अजूनही 5 षटक असणार आहेत. पाच ओव्हरमध्ये 79 धावांची गरज असणार आहे. 30 बॉल 79. अजूनही गरज आहे जय बजरंग मय्या संघाला. इथून पुढे तुम्हाला प्रत्येक बॉलवर इतिहास लिहावा लागणार आहे आणि प्रत्येक ओव्हर नवीन काही आपल्याला घेऊन येणार आहे, नवीन धडा शिकवणार आहे. ट्रॅकवर सज्ज झालेत. गोलंदाजी ट्रॅकवर सतीश कदम आणि स्ट्रायकिंगला शुभम पाहायला मिळत आहेत. शुभम वाडेकर वाडामधून बिलॉंग करत आहेत देवगड मध्ये. रिव्हर्स करण्याचा अटेम्प्ट होता, नाही सक्सेसफुल झालाय. पंचांचा सिग्नल आलाय. 22च्या स्वरूपात धाव घेतली जाते. तर क्रिकेटमध्ये धाव येणं महत्वाचं असतं. बॅटने येऊ दे, ओव्हर थ्रूच्या स्वरूपात येऊ दे, 22च्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात येऊ दे, मात्र धाव येऊ दे. 22च्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. धाव फलक 17 या आकड्यावर पोहोचलाय. तेजस करगुटकडे पाहायला मिळतात. डाव्या शैलीचे फलंदाज समोर जर पाहिलं
सतीश कदम आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी देखील घेतलाय मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. चांगला फटका पाहायला मिळाला, कव्हर मध्ये खेळलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात डीप मध्ये. बल्ला फील करतायत, तोपर्यंत मात्र एकच धाव घेतली जाते. 18 धावा झाल्या आहेत. शांतता आहे मैदानावर, मोठे फटके खेळावे लागतील. मैदानावर शांतता आपल्याला दिसते, मात्र फटक्याने दणादून टाकायचे. स्वतःला सिद्ध करण्याची हीच ती वेळ आहे शुभम साठी. गलीमध्ये बॉल जातोय. एकच धावा, 19 धावा झाल्या आहेत. शांतता आहे फक्त. आणि काय बोलायचं, आपण पाहिलं तर विराज पूर्ण बॅटिंग करताना एकही षटकार मारला नाही, मात्र 94 धावा बनवल्यात, म्हणजे एवढा देखील हायएस्ट स्कोर होऊ शकतो हे मात्र त्यांनी दाखवलंय. ऑन साइडला बॉल केलं जात आहे. टीम मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, मिड विकेट मधून तुम्हाला बॉलला फील्ड करतायत. एकच धाव घेतली जाते. 20 धावा झाल्या आहेत. डॉक्टर सचिन घाडी यांना विनंती असेल, आपण मुख्य व्यासपीठावर या. मुख्य व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. सचिन घाडी. फटका देखील चांगला केला तर ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतायत. तोपर्यंत मात्र एकच धाव घेतली जाते आहे. 21 धावा झाल्या आहेत. सतीश कदम ट्रॅकवर आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. ओहो, समोरच्या दिशेने खेळलं जात आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉल जाईल का सीमारेषे बाहेर? नाही. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे, ते मात्र बॉलला फेल करता आहेत. तोपर्यंत मात्र एकच धाव घेतली जाते. 22 धावा झाल्यात. षटकाची सांगता झाली आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक 22 आकड्यावर पोहोचलाय. पण पाहिलं महेश वाडेकर यांनी षटक हातलं, त्यामध्ये 7 धावा खर्च केल्या. दुसरं षटक हातलं साहिल हेमले, त्यांनी मात्र 3च बॉल फेकला, त्याला इंजुरी आली. त्यानंतर गौरव सोमले आले, त्यांनी मात्र पुढील 3 बॉल हातले, त्यावेळी 4 धावा खर्च केल्या त्यांनी. आणि सतीश कदम यांनी 5 धावा खर्च केल्यात. महेश वाडेकर पुन्हा एकदा दाखल झाल्यात गोलंदाजी ट्रॅकवर. महेश वाडेकर पहिले षटक हातले, त्यांनी 7 धावा खर्च केल्यात. वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाच्या वतीने 4थं षटक. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट्स करण्याचा प्रयत्न, थोडेसे मागे राहिले, बॅटची कडा घेतली, बॉल गेलाय थोडा मॅन मध्ये. आणि 23 धावा झाल्यात. विजयाच्या उंबरठ्यावर दिसतो अजूनही आपल्याला विरासपूर देवगडा संघ. मैदानावर शांतता आहे, फटक्याने दणादून टाकावी लागेल. मात्र शुभम आहे, शुभम मध्ये देखील पॉवर आहे. ऑन साइडला केले जात आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात, डीप स्क्वेअर लेगच्या बॉलला वाढवतायत. तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक 25 या आकड्यावर पोहोचलाय. 25 धावा झाल्या आहेत. चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल, चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील शुभमाने. ओहो, बॅटचा फ्लो थोडासा वरती राहिलाय, काय घडणार आहे पाहायचं. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. जेल सुटलाय त्यांच्याकडून. मिड ऑनचे क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून चुका देखील होत आहेत. 2 धावा घेतल्या जात आहेत. 27 धावा झाल्यात. महेश वाडेकर पण पाहिलं तर पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 26 धावा होत्या जय बजरंग विरासपूर देवगडा संघाच्या. त्यानंतर एवढं मोठं धावफलक त्याने उभारलाय, म्हणजे इथून पुढे तुम्ही देखील स्वतःला सिद्ध करू शकता, रन होऊ शकता, सुद्धा विश्वास तुम्हाला दाखवावा लागेल आहे तो.
चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय, कव्हर मध्ये केलं जात आहे. कव्हरचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉलला स्टॉप केलं जाईल का नाही, अति घाई झालंय. प्रयत्न चांगले होते मात्र नाही थांबवू शकले. बॉल चाललाय सीमारेषे पार, चौकार. 4 धावांनी सांघिक धावफलक 31. गुडीचे अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओ पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर दाखवली जाते. बॉल जाईल का सीमारेषे पार, ते मात्र पाहायचं आहे. एफर्ट्स पाहायला मिळालेत मात्र नाही थांबवू शकले बॉलला. बॉल गेलाय आणि प्लेयर्स देखील, खेळाडू गेलेत मैदानाच्या बाहेर. आणि फलंदाज बाद झालायत. शुभम वाडेकर यांना मात्र डगआउट बॉक्स मध्ये यावं लागतंय. विकेटचं पतन, धावफलक 37 धावा झाल्यात. मायक्रोफोनवर आवाज बदलला जाईल. आपल्या समोर जोडले जातील उत्कृष्ट समालोचक, अनुभवी समालोचक सन्माननीय विजय बागायतकर सर. धन्यवाद. धन्यवाद पंकज. तो कुल मिलाकर अब धन्यवाद पंकज. तो कुल मिलाकर अब लक्ष्य 18 गेंदे और 57 रन. लगभग ऐसा लग रहा है कि मैच में सिर्फ औपचारिकता ही रह गई, लेकिन सुबह से हम ये चर्चा कर रहे हैं क्रिकेट एक खेल ही ऐसा है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है. और क्रिकेट के एक्सपर्ट्स कमेंटेटर सुशील दोषी के शब्दों में कहा जाए तो क्रिकेट में भविष्यवाणी करना खतरे से खाली नहीं होती. अब देखना होगा कि इस मैच में आखिर के क्षणों में कुछ क्या कुछ होता है. बॉलिंग में परिवर्तन. सतीश कदम तैयार, दूर वाले छोर से राउंड द विकेट अंपायर के दाईं ओर से उनका सामना करेंगे तेजस. शॉर्ट अपलन गेंद इस मरतबा खेलना चाहते थे ऑन साइड पर, मिड विकेट के ऊपर से आखिर के वक्त में अपने स्ट्रोक को इंप्रोवाइज किया. केन को खेल बैठे बैकवर्ड पॉइंट पर. 1 रन का इजाफा. इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 38 रन. अभी जब हम चर्चा कर रहे थे कमेंट्री बॉक्स के नज़दीक डायस पे पुराने क्रिकेट के बारे में, मैं इस प्रतियोगिता के सर्वे सर्वा अमोल मिस्त्री सर और बुजुर्ग जो खिलाड़ी यहाँ पर बैठे हुए सब चर्चा कर रहे थे. क्रिकेट खेल ही ऐसा है. क्रिकेट में किस तरह से परिवर्तन हुआ. एक ज़माना क्रिकेट का था, टेनिस क्रिकेट का, जब एमआरआई के ऊपर वो क्रिकेट खेला जाता था. उस गेंद के ऊपर छक्का मारना बहुत मुश्किल होता था. लेकिन जैसे जैसे क्रिकेट बदल गया, गेंद भी बदल गई. ये गेंद ड्राइव करने की कोशिश मिड विकेट के, फिर एक बार बगल से, फिर एक बार नाकामयाब रहे और बोल्ड होके प्ले डाउन हो गए. इस मरतबा गेंद ने बल्ले का अंदरूनी किनारे लिया और गेंद सीधी विकेट के ऊपर. विकेट नंबर ये कुल मिलाकर तीसरा. ये DTPL मतलब देवगढ़ तालुका प्रीमियर लीग पर्व दूसरा, आज का पहला दिन. और आज के दिन का जैसे जैसे सूरज पूरब की और पश्चिम की ओर बढ़ रहा है वैसे वैसे आज का दिन भी अब अस्त की ओर होता हुआ. लेकिन कुल मिलाकर पहले दिन के क्रिकेट के ऊपर हम नज़र डालें तो बहुत अच्छा क्रिकेट यहाँ पर, अच्छी बल्लेबाजी, अच्छे स्ट्रोक, खासतौर पर लेट कट, टैप या स्क्वायर कट. उसके बाद साथ एक ऑफ ड्राइव भी देखने को मिला, 1-2 कवर ड्राइव देखने को मिले. अच्छी गेंदबाजी का मुजाहरा हुआ ब्लॉक होल्ड में, कभी स्लोवर वन. अच्छा क्रिकेट. बीच बीच में कुछ कैचेस भी यहाँ पर
छूटते हुए हमने देखे, लेकिन एक अच्छा क्रिकेट यहाँ पर पहले दिन। स्वप्निल नए बल्लेबाज, ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी, बैकफुट पर गए, गेंद को ड्राइव किया ऑन साइड पर डीप मिड विकेट पर, जब तक फील्डर आते गेंद को फील्ड करते, एक आसान रन पूरा किया। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 39। लक्ष्य काफी दूर है, लगभग रन बनाने यहाँ पर 94। मैच में मैं तो कहूंगा कि लगभग 15 गेंदों में 56 रन चाहिए। लगभग मैच में औपचारिकता ही शेष है, अगर कुछ ड्रामेटिकल कुछ होता है। फुल टॉस गेंद, फिर एक बार लिफ्ट किया हवा में मिड विकेट के फील्डर, और एक गेंद को आने दिया झोली में, और खुशी से वो कैच स्वीकार कर लिया। विकेट नंबर 5वां यहाँ पर खोता हुआ। और अब ये कहना पड़ेगा कि लगभग ये जो टीम है जय बजरंग मलई की टीम, और उनके जो मालिक है वो काफी खुश दिखाई देते हुए। उनके बल्लेबाज हो, उनके बॉलर्स हो, विकेट नंबर 5वां खो चुके हैं। मैच में कुछ अलग होता है, ये अब देखना होगा। कुछ नाटकीय मोड़ आता है या नहीं। ऑफ स्टंप के बाहर बैकफुट पर गए, गेंद को खेलना चाहते थे पॉइंट के बगल से, लेकिन गेंद काफी देर से आ गई और गेंद लुढ़क गई शॉर्ट एक्स्ट्रा कवर क्षेत्र में। जब तक पॉइंट के फील्डर आते गेंद को फील्ड करते, एक आसान रन पूरा किया। अब इक्का दुक्का से काम चलने वाला है तो नहीं। अगर मैच में एक रोमांचकारी जीत दर्ज करना चाहते तो चौके छक्के आने ही होंगे। इस मर्तबा बैकफुट पर गए, गेंद को हाफ कॉक पुल किया, गेंद जा रहा डीप स्क्वायर क्षेत्र में, जब तक फील्डर आते गेंद को फील्ड करते, एक आसान रन पूरा किया। लेकिन ये कहना पड़ेगा कि कुल मिलाकर 6 मैचेस, ये 6वां मैच चल रहा है। पहला मैच काफी एक तरफा हुआ, उसके बाद ये आखिरी मैच भी अब एक तरफा दिखाई देता हुआ। पांच ओवर अब मुकम्मल हो चुके हैं यहाँ पर। 4 रन देकर 2 विकेट हासिल किए यहाँ पर सतीश कदम ने। बॉलिंग में परिवर्तन, प्रथमेश नलावडे यांच्याकडून सतीश कदम यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद। तो कुल मिलाकर अब सुदेश की इस ओर की ये गेंद ऑफ स्टंप के बाहर ड्राइव किया, देखिए कितना खूबसूरत स्ट्रोक, जमीन को लपकते हुए ऑल अलोंग विद कारपेट, स्ट्रेट ड्राइव गेंद जा रहे डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए खूबसूरत चौका। इस तरह के स्ट्रोक काफी कम देखने को मिलते हैं क्रिकेट में, और उसी की हम चर्चा अभी भी कर रहे थे। पिच गेंद थी, गेंद को हाफ वॉली बनाया और गेंद को ड्राइव किया। इस मर्तबा मिड ऑफ के बगल से गेंद चीरती हुई निकल पड़ी डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। फील्डिंग में हल्का सा परिवर्तन, अब फिर एक बार लेग स्टंप के बाहर और बाहर जाती हुई वाइड का इशारा आता हुआ अंपायर्स का। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 47 रन 4 विकेट के नुकसान पे। लक्ष्य काफी दूर है, मंजिल सतीश कदम यांच्यासाठी सन्माननीय रामजी तेली यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद। तो अब और एक यहाँ पर विकेट खोता हुआ, 5वां विकेट का यहाँ पर पतन होता हुआ, स्कोर रुका हुआ 47 रन। लेकिन प्रशंसा करूंगा यहाँ पर विराट स्पोर्ट्स क्लब के बल्लेबाज बॉलर्स की। शुरू से ही वो हावी हो चुके थे, सुबह से मैंने देखा,
और उनके बल्लेबाज हो, उनके बॉलर्स हो, उनके फील्डर्स हो, उनके बॉलर्स को सही मायने में उनके फील्डर्स ने काफ़ी सपोर्ट किया और देखते देखते हर एक मैच में एक अलग ही मोहर उन्होंने यहाँ पर जताया और देखते देखते हर एक मैच में एक रोमांचक जीत एक अच्छे अच्छे कॉन्फिडेंस के साथ हर एक मैच में दिखाई देते हुए और देखते देखते अब सेमीफाइनल में लगभग सेमीफाइनल के कगार पर खड़े हुए यहाँ पर लेग स्टंप के बाहर ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी ड्राइव किया इस मरतबा डीप लॉन्ग ऑफ क्षेत्र में वाइडिश डीप लॉन्ग ऑफ से आते फील्डर गेंद को फील करते एक आसान रन पूरा किया। स्कोर यहाँ पर रुका हुआ 48 रन। ऑफ स्टंप के बाहर ड्राइव किया इस मरतबा ऑन साइड पर वाइडिश मिड ऑन पर जब तक आते मिड विकेट वाइडिश लॉन्ग ऑन से फील्डर गेंद को फील करते एक रन और अब लगभग 50 के कगार पे तो खड़ी है टीम लेकिन अब मुझे नहीं लगता कि इस मैच में वापसी के चांसेस है या नहीं। 7 गेंदों में 46 रन। ओवर लगभग मुकम्मल होता हुआ एक गेंद अभी भी शेष है। 7 गेंदें अभी भी शेष। मैच में मात्र औपचारिकता ही शेष है ऐसा ही कुछ कहना पड़ेगा। ओवर पिच गेंद फुल टॉस बनाकर गेंद को लिफ्ट किया वाइडिश मिड ऑफ के ऊपर से जब तक आते लॉन्ग ऑफ से फील्डर वाइडिश लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद को फील करते एक आसान रन पूरा किया। ओवर मुकम्मल हुआ छठा। 6 ओवर के पश्चात 5 विकेट के नुकसान पे 6 गेंदे और अब चाहिए रन 45। फिर एक बार हम नजर डालें इस प्रतियोगिता के ऊपर। देवगढ़ तालुका प्रीमियर लीग एडिशन पर्व दूसरा आज पहला दिन। आज के दिन में ये छठा मैच चलता हुआ और लगभग सेमीफाइनल के लगभग कगार पे यहाँ पर खड़े हुए। दो मिनट रुक। इस बीच एक रन का इजाफा सिंगल के साथ स्कोर में इजाफा। स्कोर बढ़ता हुआ 51 रन। ये गेंद पैड पर टकराई कोई अपील नहीं और लगभग 4 गेंदे और रन चाहिए अब 45। अनिकेत घाड़ी पूरी तरह से ऑलराउंड के रूप में उभरते हुए फिर एक बार गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद को बैकफुट पर गए गेंद को मोड़ दिया स्क्वायर लेग क्षेत्र में एक रन पूरा किया और इस बीच चौका। लेकिन इस चौके से कुछ ज्यादा कुछ फर्क पड़ने वाला है नहीं। यहाँ पर रोक दिया था, क्षमा कीजिए। तीन गेंदे और रन चाहिए 43। लॉफ्ट किया और हवा में गेंद फील्डर कोशिश करते हुए यहाँ पर लेकिन गेंद फिसल गई। कोई नुकसान नहीं। अब रन चाहिए 45 गेंदे शेष है अब 2। गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। अब एक गेंदे सिर्फ मैच में अब औपचारिकता ही बाकी है। लगभग सेमीफाइनल में लगभग एंट्री पक्की हो चुकी है। यहाँ पर
विराट स्पोर्ट्स। और ये आउट, और इस तरह यहाँ पर जीत दर्ज की है। यहाँ पर विराट स्पोर्ट्स क्लब ने जीत के लिए बधाई। इस सूचना के साथ देवगढ़ तालुका प्रीमियर लीग पर्व दूसरे में आज पहला दिन, और आज के पहले दिन में जो महत्वपूर्ण टीम थी, जो जिन्होंने सेमीफाइनल में जिन्होंने प्रवेश किया, उस टीम का नाम है विराट स्पोर्ट्स। जीत के लिए बधाई। इस सूचना के साथ मैं विजय बागेतकर मेरे साथी कमेंटेटर के साथ, स्कोरर के साथ मैं आपको देवगढ़ स्टूडियो ले चलता हूँ। धन्यवाद। मॅन ऑफ द मॅच पंकज एक अनिकेत man of the match गाडी। cover कर. मी उद्या होणारे जे सामने आहेत त्याची मी संघांची नावं घेतोय. स्थानेश्वर स्पोर्ट्स किंजवडे, RR 11 मिडभाव, वेदा स्पोर्ट्स बापर्डे,